पाऊण वाटी पाण्यामध्ये 1 वाटी गूळ घालून आपल्याला गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ, 4 चमचे बेसन, त्यानंतर थोडंसं मीठ, अर्धा चमचा सुंठ आणि अर्धा चमचा बडीशेपची पावडर घेतली आहे। 5 चमचे आपण इथं कडकडीत तापवलेलं तेल घेतलेलं आहे, म्हणजे मोहन घातलंय। गुळाचं पाणी जे आहे ते गाळून आपण इथे पिठामध्ये घालून मस्त असं घट्टसर आपण पीठ मळून घेऊया। 15 ते 20 मिनिटं पीठ झाकून ठेवलंय। पिठाचे एकसारखे 3 गोळे बनवून घेतलेत। एक गोळा आपण इथे लाटून घेतलेला आहे, त्यावरती दोन्ही बाजूने आपल्याला खसखस लावायची आहे आणि ही जी पोळी आहे ती आपल्याला थोडीशी जाडसरच लाटून घ्यायची आहे। आता ही जाडसर पोळी जी आहे त्याला आपल्याला डायमंड शेप मध्ये कट करून घ्यायचंय। मस्त अशा आषाढ स्पेशल आपण इथं कापण्या बनवतोय। ह्या कापण्यांसाठी आपण तेल तापवून घेतलेलं आहे। मध्यम आचेवर तेलावरती आपण ह्या कापण्या छान गुलाबी रंगावरती तळून घेऊया। खुसखुशीत आणि मस्त अशा कापण्या 8 ते 10 दिवस आरामात टिकतात। मस्त रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। धन्यवाद।